पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीनंतर रोहित पवार, अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्याबाबत अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली, कोल्हेंची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका। मुंबईतील जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये पुन्हा खलबतं। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक होणार। दुपारी 3 वाजता वांद्रेमधल्या रंगशारदामध्ये जागावाटपाची बैठक। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। जळगावमध्ये भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचा प्रस्ताव, तर राष्ट्रवादी 26 जागांवर लढण्यावर ठाम। स्वबळाच्या तयारीत भाजपच्या मंगेश चव्हाणांकडून मनधरणी। छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीच्या जागावाटपावर तोडगा नाहीच। आज पुन्हा महायुतीमधील पक्ष युतीसंदर्भात चर्चा करणार, तर सकारात्मक चर्चा झाली, लवकरच तोडगा निघेल, अतुल सावेंची प्रतिक्रिया। पुण्यातील कोंढव्यामध्ये अवैध दारूवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पैशांचं घबाड सापडलं। बंद कपाटामध्ये लाखो रुपयांची रोकड सापडली। प्रकरणाचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? एवढी रक्कम एकाच ठिकाणी का ठेवली असावी? चौकशी सुरू। देशभरात रेल्वेचा प्रवास महागला। लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 1 ते 2 पैसे प्रति किलोमीटर दरानं अतिरिक्त पैसे मोजावे लागणार। सामान्य ते एसी ट्रेनपर्यंत भाडेवाढ लागू असणार। उद्या पश्चिम रेल्वेवर 300 लोकल फेऱ्या रद्द। कांदिवली बोरिवली 6व्या मार्गाच्या कामामुळे ब्लॉक। रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। पुण्यातील म्हाडाची सोडत निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात। 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर। 2,15,000 अर्जदार हवालदिल। राहुल गांधींवर भारतीय दूतावासाकडून पाळत ठेवली जाते। परदेशातील नेत्यांना भेटू नका असं अनेकदा राहुल गांधींना सांगितलं जातं। इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा गंभीर आरोप।